मैत्रिणींनो, आज पुन्हा तुमच्यासाठी मी व्हिडिओ करत आहे. आणि बघा, आज कसं आहे, आज शनिवार आहे आणि शुक्रवार, शनिवार, रविवार अशी आम्हाला सलग सुट्टी होती. मग म्हणलं आज जरा जास्तीचं सामान आणूया, म्हणजे काहीतरी आपल्याला छान छान पदार्थ करता येतील. घरी भरपूर साहित्य आहे, परंतु छोट्या छोट्या आणखीन आणावेच लागतात. बघूया आज मी काय काय आणले ते. आज मी तुमच्यासाठी हे दाखवत आहे की ही शेवग्याच्या शेंगा आहेत. ह्या 5 आहेत आणि ह्या 20 रुपयाला आहेत. तशा बाजारासारख्याच मिळालेल्या आहेत ह्या, त्यामुळं काही विषय नाही त्याचा, चांगला आहे. आणि टॉमॅटो देखील मी मागवलेले आहेत. हे कसे बरं, 25 रुपयेला अर्धा किलो असे आहेत. 25ला अर्धा असे आहेत. आणि हे खोबऱ्याचे, मला वाटलं हे वाळलं खोबरं डेसिकेटेड मिळेल, पण नाही, त्यांनी हे खोबऱ्याचे काप पाठवलेले आहेत. हे बघा कोकोनट, हे कितीला आहे बरं? 100 ग्रॅमचं आहे. ही जरा महागच लागलेलं दिसते. 50 रुपीजच्या अबाऊ आहे ही. असं आता मागवले अनुभव. आणि हे जे आहे ते कोथिंबीर आणलेली आहे बाजारात. बघा, सुंदर मोठी कोथिंबीर आपल्याला 10 रुपयाला मिळते, पण इथं ब्लिंकिटवर मी ही 22 रुपयाला आणलेली आहे. ब्लिंकिटवर पेंडी वाईज नाही, हे कसं आहे बघा की ग्रॅम वाईज कोथिंबीर आहे. ही 100 ग्रॅमची कोथिंबीर मला की नाही 22 रुपयाला काय 25 रुपयाला त्यांनी लावलेली आहे याची प्राईस. आणि हे मिरच्या आहेत. आपण बाजारामध्ये मिरच्या पाव किलो किंवा अशा 10 रुपयाला घेतो, पण इथं त्या 10 रुपयाच्याच साईजच्याच वाटतात मला. ह्या किती 100 ग्रॅम आहेत आणि ह्या 22 रुपयालाच आहेत. आधी तुम्हाला व्हेजिटेबल दाखवायचं म्हणते. हे शेंगदाणे आहेत काय. तिथं 2-3 कंपन्या होत्या, पण त्यांचे प्राइजेस आणि क्वालिटी पाहता ही मला चांगली वाटली, त्यामुळे मी 1 किलो शेंगदाणे 500 ग्रॅम हा आहे. इथे 135 लिहिलेलं आहे, तिथं जरा जास्त प्राईस दिले वाटतं. आणि ही मसूर डाळ आहे, ही अनपॉलिश्ड मसूर डाळ आहे. अनपॉलिश्ड मसूर डाळ 1 किलोचं घेतले ते पॅक. आणि हे मी आशीर्वादचं बेसन ट्राय करत आहे यावेळी. बघूया म्हटलं आशीर्वादचं बेसन कसं आहे. तुम्ही कोणतं घेता पॅकमधलं बेसन? नेहमी मी घरी बनवत पण असते डाळीपासून, परंतु यावेळी जरा विकत घेऊन बघूया म्हटलं. अजूनमधून विकत पण घेतो नेहमीप्रमाणे. हा मी घेतलेला आहे भोपळा, दुधी भोपळा घेतलेला आहे. हा आरोग्यासाठी खूप चांगला असतो. आणि कायम आपण दुधी भोपळा, कारलं, भेंडी, शेंगाच्या विविध प्रकारच्या भाज्या असं जर खाल्लं ना, तर आपल्याला शुगर वगैरे जे काय असते ते होत नाही. त्याचबरोबर हे विम जेल घेतलेलं आहे. नेहमी 20चा पॅक घेण्यात आनंद मानतो आहे, पण त्यात तिथं पर्याय उपलब्ध नव्हता, त्यामुळं हा जो घेतलेला आहे ना, हा 135 रुपयाला घेतलेला आहे. बाजार किंमत पण याची 135च आहे. किती ml आहे बरं? हां, मोठी आहे बॉटल ही, 500 mlची. लसूण घेतलेले आहेत, हे 50 रुपयाला आहेत लसूण. बाजारात ही तसेच असतात की याच्यापेक्षा प्राईस आत्ता सध्या जास्त आहे, हे मला सांगा हं मैत्रिणींनो. कसं आहे, नोकरी करत प्रवास 5 तासाचा करून परत घरी येणं, आणखीन परत घरचं सगळं करणं फार स्त्रियांसाठी अवघड असते. त्यामुळं मैत्रिणींनो, इथून पुढं लक्षात ठेवा की आपल्या मदतीला असतात, पण तरी देखील कित्येक वेळा कधी नकाराचा स्वर असतो, मी जाणार नाही म्हणून. अशा वेळी अशा ज्या सुविधा उपलब्ध आहेत आपल्याकडं, त्या वापरायला हव्यात. आपण सगळंच आपल्यावर अवलंबून ओझं घेतो, परंतु ते आता आपल्याला शक्य होत नसतं. त्यामुळं सगळ्या सुविधांचा वापर करून आपला वेळ वाचवायला पाहिजे. हे 1 किलो बटाटे आहेत, हे ना 30 रुपयेपर्यंत मिळालेले आहेत. मला एक सगळ्यात स्वस्त वाटले बटाटे.
ॲक्च्युली बटाटे जास्त खायचे नाही आहेत, तरी देखील मी हे घेतलेले आहेत. मोह झालाच घ्यायचा. आणि बघा हे कांदे आहेत, तरी कांदे कवर ठीक नाही. कांदे खरं तर एक कांदा तर मलाच, बाकी सर्व कांदे हे चांगले वाटलेले आहेत, एक तेवढा हा कसा तरी वाटलेला आहे. बाजारातनं आणायचं असतात पण वेळ नसतो. नोकरी करून सारं करायचं म्हटल्यावर हे असं होणार. सफोला ओट्स खूप छान बनतात, इन्स्टंट फूडमध्ये आहे आणि हे आरोग्यदायी पण आहे, टेस्टी लागते. अगदी मॅगी करतो ना त्या पद्धतीनंच करायचं. हे 20 रुपयाला असते पॅकेट एकाच्यासाठी, अगदी मस्त लागते. आणि हे बघा कांदे दुसरे हे जरा छान आहेत, सगळे घट्ट वगैरे. हे 1-2 kg सांडले घेतले. आणि हे आपलं आलं कसं आहे, रोज आपल्या आहारात असणं फार आवश्यक आहे. आपल्या जे शरीराच्या वेदना असतात ते दूर करण्यासाठी आलं उपयुक्त आहे. आणि इतर सर्दी खोकला वगैरे वगैरेवर पण उपयुक्त आहे. आणि बघा मैत्रिणींनो, हा आहे कोबी हा खायलाच हवा. यात फायबर खूप असतं आणि कच्चा असल्यामुळं ना आरोग्यालाही खूप चांगलं असते. त्यामुळे आपल्या आहारात कोबी, काकडी, टोमॅटो असे आहारात ठेवत जावा. त्यामुळं कसं असतं की आपल्या शरीराला फायबराची खूप गरज असते, ती यातून मिळते. आणि हे गाजरचा सीझन नाही असं मला वाटत होतं, पण ब्लिंकिटवर हे मी ऑनलाईन गाजर मागवले, अर्धा किलो फक्त 25 रुपयाला. मला हे ना आवडले, कारण फ्रेश छान आहेत मस्त. आणि दुसरं गोष्ट म्हणजे कसं, हे पुलाव किंवा इतर भाज्यात उपमात वेगवेगळे पदार्थ करताना वापरलं तर खूप छान आहे हे. आणि हे बघा ओट्सच आहे हे, मी असे 6 पाकिट्स मागवलेले आहेत. बरं पडतं इन्स्टंट काय करून घ्यायचं असेल तर. आता हे एक झालेलं आहे ही पिशवी. आता आपण दुसरी पिशवी पाहूया. हे मी खिडकीत बसून इथं की नाही बघायला लागले बघा हे सगळे. कारण कसं आहे, आमचा हा एरिया जो आहे ना माझ्या आईकडच्या घराचा, तो हा शहरातील आहे. आम्ही प्रॉपर हार्ट ऑफ सिटीमध्ये राहतो. त्यामुळे इथं काही असं लगेचच बाजार ला कोण इथे नसते, सगळे शॉप्सच आहेत. आमचं देखील शॉप्सच आहे, पण आमचं घरी इथंच आहे. मी हे गोकुळ ताक मागवलेलं आहे, 20 रुपये फक्त, इन्स्टंट फूड. आणखीन हे लायन डिसिडेड ह्यात बिया नसलेलं हे आहे. हे अर्धा किलो 182 रुपयाला आहे, पण ब्लिंकिटवर काय 156ला होतं वाटतं कदाचित, आता आठवेना. आणि हे चणे आहेत, हे बघा हे एग्ज आणलेले आहेत. असलेले बरे असतात इन्स्टंट फूडमध्ये, आणि रोज एग्ज खाल्लं तरी पण तिने त्यातून प्रोटीन शरीराला चांगल्या रीतीने मिळतं. त्यामुळं हे घरी ठेवणं आवश्यकच असते. आणि ही वेलची आणलेली आहे बघा, ही वेलची 20 ग्रॅम आहे. नाही 20 ग्रॅम नाही, ही 200 रुपयाला 20 ग्रॅम आहे. मला वाटतं ही कशी आहे कुणाशी खुसकीची नाही काय आतनं, पण नाही हे सगळे अगदी मस्त आहे. मला तर या होल फार्मचे प्रोडक्ट्स चांगले वाटले. मी सगळे वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे वापरून बघते. हे मॉर्टिन आणलेलं आहे असावं. आणि हे मी यावेळी आपलं लोकल प्रोडक्ट न घेता अमूलचं घेऊन बघायचं म्हणून आज अमूलकडं दूध घेतलेलं आहे. हे देखील बघा अर्धा लिटरचा पॅक आहे, असं मी 1 लिटर मागवलेलं आहे. आणखीन हे पण की नाही 37 रुपये अर्धा लिटर आहे. आणि हे आपले मखाना, नेहमी मी मखाना वेगळ्या कंपनीचा घेते, ते 350 ते 400 रुपयाला असतो तो. त्याचं वेट असते बघा 250 ग्रॅम. हा आहे तो 100 ग्रॅम 210 रुपयाला. जरा कमीच वाटला मला, हे एवढं काय खास वाटला नाही हा ग्रोसरी फ्लेवरचा फार्मचा. त्यामुळं मला ते 350चा पॅक आवडला. भरपूर असतात त्यात, पण मखाणे खूप आरोग्याला चांगले आहेत. कसं आहे, हे मखाणे हे
आपल्या स्नायूंचं हाडांची ताकद वाढवते. परत आपलं ब्लड प्रेशर जे असतं ते व्यवस्थित ठेवते. त्याचबरोबर शुगर लेवल आपली चांगली ठेवते. आणि आपल्याला जर म्हातारपण जरा वेळाने यावं असं ज्यांना वाटतं त्यांनी आपल्या आहारात या मखाण्याचा वापर अवश्य करावा. आणि हे मखाणे कसे आहेत माहीत आहे, हे तुम्ही तुपात एक चमचा तुपामध्ये जर भाजून घेतले आणि तुम्हाला ज्या फ्लेवरचं बनवायचं आहे त्या फ्लेवरनं तुम्ही मिरेपूड किंवा मीठ टाकून किंवा इतर मिरची पूड टाकून जराशी हळद टाकून तुमची जशी टेस्ट आहे त्याप्रमाणे किंवा भडंग वाईज असं बनवू शकता. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे ड्रायफ्रूट्सही आपण चिवडा करताना कसं वापरतो तसं करूनही हे खाऊ शकता. किंवा तुम्ही याची खीर बनवू शकता. किंवा तुम्ही वेगवेगळे जे आपण हे वापरतो काय बरं ते स्मूथी करतो फळांच्या वगैरे त्यामध्ये देखील हे वापरू शकता. ह्याचा इतका फायदा आहे ना या मखाण्याचा की अगदी आपल्याला वेदना ज्या होत असतात वेगवेगळा प्रवास करून कॅल्शियम कमी ते नसेल ते कॅल्शियमचं ते सगळं यामध्ये आपल्याला फायदे मिळतात. त्यामुळं मखाणे हे आहारात ठेवा. महाग आहे ते त्यामुळं जास्त करून कोण घेण्याच्या नादात नसते, परंतु मखाणे हे घ्या. औषधांच्या गोळ्या घेण्यापेक्षा मखाणे घेणं आवश्यक आहे. गव्हाचं पीठ संपलेलं म्हणून इन्स्टंट पल्स बिरी मागवलेलं आहे. ॲक्च्युली चपाती वगैरे मी असं खात नाही कारण मला भाकरी आवडते. कधी नाचणीची, कधी ज्वारीची, बाजरीची अशी बनवते. पण एकदा कसं होतं चपाती ही किंवा काहीतरी प्रोडक्ट बनवायचा म्हणून मागवलं. चपातीचं आता गहूचं जास्त दळूनच आणत नाही, म्हणजे नसलं की बनवायचा विषयच येत नाही. हा आहे रवा. हा 1 किलो पॅक मागवलेला आहे. हा 80 रुपये किलो आहे. आणि ही अरहर डाळ म्हणजेच तूर डाळ आहे ही देखील बघा 1 किलो 240 रुपये याच्यावर लिहिलेलं आहे. आता तिथं मला याच्यापेक्षा कमी होती वाटतं ऑनलाईनला रेट, ते काही कळालं नाही, आता नंतर कळेल. पण ह्यावर तर 240 रुपये लिहिले 1 किलो. मुद्दामच ती अशा पॅकमधली घेऊन बघितली मी. काय ही बघा 180ला 1 kg आहे मूगडाळ. मूगडाळ ही खूप पौष्टिक असते. कित्येक डाळ ही ना अरे आणखीन काय काय मागवलेले प्रोडक्ट यात दिसेनात. आता मला चेक करायला लागेल. हे साबुदाणा आणलेलं आहे, शिल्लक आहे घरी, पण तरी ऑनलाईन पर्चेसिंगमध्ये खूप काही घ्यावंसं वाटतं. त्यातलाच हा प्रकार परत एकदा आलेला आहे. आता मागवलेल्याप्रमाणे ऑर्डर सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि राहिलं ते आल्मंड. हे बदाम आहे. बदाम देखील आम्ही लोकल मार्केटिंगमधूनच घेत असतो, परंतु म्हणलं हे कसं क्वालिटी आहे हे पाहण्यासाठी मी मुद्दाम या कंपनीची खरेदी करून घेतलेलं आहे. तसं हे खूप छान वाटले आहेत बदाम. हे किती बघा 200 ग्रॅम आहेत 260ला, पण चांगले वाटले. हे अशा प्रकारे ह्या बॅगेतून हे आलेलं आहे. गेल्यावेळी मी तुम्हाला सांगितलेलं ना व्हिडिओमध्ये की त्यांचं पार्सल सिस्टीम चांगली नाही पॅकिंगचं, तर यावेळी त्यांनी माझा व्हिडिओ पाहिला वाटतं कदाचित, तर की नाही त्यांनी डब्बल पिशवीमध्ये दोन्हीही बॅग असं प्रोडक्ट दिले. त्यामुळे एकही साहित्यच आणलं नाही की पिशवी फाटली नाही. आज सगळं सेफमध्ये आलेलं आहे. बरं ठीक आहे मित्रमैत्रिणींनो, आता हे मी काय बाजार केला आहे हे तर तुम्हाला कळालेलंच आहे. हे अवघ्या मला हे 15 मिनटामध्ये घरी पोच आलेलं आहे. या 15 मिनटामध्ये बघा आपल्याला परचेस तोपर्यंत किती वेळ जातो, आणि वेळ गेल्यानंतर आणि परत घरी या आणि घरी येऊन परत सगळं मॅनेज करा. खूप अवघड असतं स्त्रियांसाठी. वाटताना सारं काही सोपंच असतं, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष करायला जातो ना त्यावेळी ज्या सगळ्या ते ज्ञानोबाची मेघ त्यात कळून येते बघा. म्हणून मैत्रिणींनो काय करायचं की ज्या अशा सुविधा उपलब्ध आहेत इन्स्टंट त्या सगळ्या वापरायच्या. कारण कसं आहे आपल्याला आधुनिक काळामध्ये आपलं शिक्षण उच्च असतं, आपण नोकरी करत असतो, आपल्याला मदतीला काही ठराविकच लोक येतात, काही येत नाहीत, काही हट्ट करतात, सगळं काही आपल्यावर करण्यास सारून देतात.
मग अशा वेळी ही अशी मदत घ्यायची आणि आपलं काम करत राहायचं, कारण ही मदत ही खूप अनमोल आहे. खारीचा वाटा जरी असला तरी रामानं तो समुद्र पार करायला खार देखील ती उपयोगीच ठरली ना. तसंच आपल्या जीवनामध्ये वेळोवेळी हे फार उपयुक्त आहेत. ही सेवाची आहे ऑनलाईन, खरंच खूप मला आवडते. आणि कसं आहे, सगळंच एकटं करून वेळ आपल्याला मिळणार नाही, रेस्ट मिळत नाही, खूप अवघड होते. त्यामुळं आपण सर्वांनी की नाही अशा सुविधांचा उपयोग घेऊन आपलं जीवन सुसह्य व आनंदी बनवायला हवं. आपल्यासाठी वेळ काढायला हवा. ॲक्च्युली वेळ मिळत नसला तर अशा पद्धतीने काढून आपण आपला वेळ, आपलं आरोग्य आणि आपल्या मनाची शांतता ठेवायला हवी. यामध्ये तुम्ही मनाची शांतता ठेवण्यासाठी नेहमी काय करता बघा, सांगा पाहू मला. तुम्ही रोज मेडिटेशन करता का, प्राणायाम करता का, व्यायाम करता का? हे सगळं करणं फार आवश्यक आहे मैत्रिणींनो. आपलं मन शांत आनंदी असेल तर आपलं घर देखील आनंदी असतं. उगीच चिडचिड अक्राळेपणा करण्यात काही एक अर्थ नसतो. जर आपल्याला मदतीला कोणी येत नसेल तर स्त्रियांनी चिडचिड अक्राळेपणा मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेला आहे मैत्रिणींच्याकडे ते. पण तो असं न करता तुम्ही असे पर्याय वापरा आणि तुमचा आनंद गमवू देऊ नका. तुमची मानसिक शांतता, मानसिक स्थैर्य तुम्हीच वाढवा व घरच्यांना देखील सुसह्य जीवन जगू द्या. ओके, आता मी माझा व्हिडिओ संपवते. तुम्ही सगळे माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही माझी आत्ता सध्याच व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे तुमचा सपोर्ट देखील मला हवा. इथून पुढे खूप छान छान व्हिडिओ माझ्या जीवनात मी जे काही करते ते तुम्हाला सर्व दाखवीन. मी नोकरी करत करत हे सगळं करायचं ठरवलेलं आहे, कारण वेस्ट विचार करून इंग्लिश शब्द जरा येतात त्याबद्दल सॉरी. कसं आहे, आपला वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा अशा पद्धतीनं आपण वेळ घालवून आनंदी राहणं गरजेचं आहे. आपला आनंद आपणच निर्माण करायला हवा. तर आपल्याकडं असणारा अशा तऱ्हेने वेळ वाचवून आपलं शिक्षण वाढवा तुम्ही, आपला अनुभव, परत आपली कला कौशल्य छंद जपा. त्याचबरोबर तुम्हाला जे काही आवडतं ते सर्व करा. गाणी ऐका, मेडिटेशन करा, प्राणायाम करा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या, घराची काळजी घ्या व सर्वांनाच असं वळण लावा घरात की ते सर्वजण तुमच्या मदतीला येतील. आणखीन प्रत्येकाला कामांची जबाबदारी विभागून द्या. एकट्यानं केल्यामुळं कधीच काही होत नाही, हा अनुभव आहे. आपल्याला असं वाटते की मीच सगळं करीन, मला कुणाच्या मदतीची गरज नाही, पण हे आत्ता शक्य नाही. आपण आपलं जे काय आत्ताच्या स्त्रिया सगळ्या वेल एज्युकेटेड, सुसंस्कारित, सुशिक्षित आहेत आणि त्यांना आपलं करिअर त्याचबरोबर आपलं दैनंदिन जीवन देखील व्यतीत करायचं आहे. मग हे दैनंदिन जीवन व्यतीत करताना बऱ्याच अडचणी येत असतात बघा. मग अशा वेळी आपण अशा पद्धतीनं आपलं जीवन सुसह्य करणं फार गरजेचं आहे. म्हणून तर तुम्ही आनंदी राहाल तर सारं जीवन आनंदी असेल. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ खूपच लांबत चालला आहे. लगेचच सबस्क्राईब करा, शेअर करा. आपला मोलाचा सल्ला देखील मला तुम्ही देऊ शकता. बाय.